नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचं ज्योती रेखी आणि वास्तू ट्रेनिंग सेंटरमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो आजपासून आपल्या 6 किंवा 7 दिवसांचं फ्री सेशन चालू होणार आहे न्यूरोलॉजीचा. 6 किंवा 7 असं मी का म्हणते, कधीतरी एखादा सेशन व्हायला वेळ लागतो, कुठेतरी एक्सप्लेन करायला वेळ लागतो, म्हणून 6 किंवा 7 असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. सो आता आपण सुरू करूया. न्यूमरोलॉजी म्हणजे काय? मे बी तुम्ही सगळ्यांनी इथे इथे येण्याच्या आधी बरेच सेशन न्यूमरोलॉजीचे अटेंड केलेले असतील. त्यामुळे मी आता तुम्हाला काही गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या अगदी पटापट सांगणार आहे. बाकीच्या तुम्हाला माहित असतील, मे बी त्या काय माहित आहेत ते पण मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. सो न्यूमरोलॉजी म्हणजे काय हे सगळ्यांना माहित आहे. इथे मला वेगळं सांगायची गरज नाहीये. इन शॉर्ट, ज्या लोकांना काहीच माहित नाही सो त्या लोकांसाठी आहे की न्यूमरोलॉजी म्हणजेच काय. तर एक प्रकारचं आपली मिरर मिरर इमेज बोलू शकतो आपण, किंवा न्यूमरोलॉजी इज द मिरर ऑफ लाईफ असं सुद्धा म्हणू शकतो. कारण जेव्हा आपण मिररमध्ये आपला चेहरा बघतो, आपली पूर्ण बॉडी बघतो, तेव्हा ऑब्व्हियसली काही गोष्टी चांगल्या दिसतात आपल्याला, काही गोष्टी आपल्याला नाही आवडत आपल्या चेहऱ्यामध्ये, आपल्या बॉडीमध्ये. बरोबर ना? येस ऑर नो? म्हणजेच काय, की सेम मिरर आपलं आपल्याशी काहीतरी बोलत असतं. तसंच आपली बर्थ डेट, प्रत्येकाला एक परमेश्वराने एक छान वेळेला, एका छान दिवशी जन्माला घातलेला आहे. मग या डे मध्ये मे बी काही स्ट्रेंथ पॉइंट पण आहेत आणि काही विकनेस पण आहे. मग आता काय करायचंय? दोन्ही गोष्टी आहेत. मग मला सांगा, तुमच्याकडे जी गोष्ट जास्त आहे, मोठ्या प्रमाणात आहे, त्याचं काय करता बरं तुम्ही? कोण सांगेल तुम्हाला? आता मी सपोज कोणाकडे तरी एक व्यक्ती आहे, शेतीचा व्यवसाय आहे त्यांचा. त्यांच्याकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणात फक्त राईस, राईस, राईस येतो. तर त्यांनी काय करायचे? जी गोष्ट आपल्याकडे येते, मुबलक प्रमाणात आहे, ती गोष्ट दुसऱ्यांना द्यायची. जी नाहीये ती दुसऱ्यांकडून घ्यायची. दॅट्स इट. हेच आपल्याला न्यूमरोलॉजीमध्ये शिकायचंय, की आता माझ्याकडे हा नंबर नाहीये, मग काय करायचंय? रडत बसायचंय का? नाही. कारण प्रत्येक क्वेश्चन आहे, प्रत्येक प्रॉब्लेम आहे, तर त्याला सोल्युशन पण आहे. सो आपण या सगळ्यांवर सोल्युशनच शोधणार आहोत. ठीक आहे. सो प्रत्येक आपल्या ज्या बर्थ डेटमध्ये, जे तुम्ही ज्या दिवशी जन्माला येता, तर त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला काही नंबर्स, म्हणजेच आपला अंकाशी संबंध येतो. ओके. बघा, आपला अंकाचा कुठे कुठे संबंध येतो. जन्माला आल्याबरोबर लगेचच आपण अगदी नवजात बालक असताना आपल्या हातामध्ये तो नंबरचा टॅग घातला जातो. येस ओर नो? लगेच मग आपल्या आयुष्याची सुरुवात होते प्ले स्कूल, नर्सरी. तिथे टाकल्यानंतर लगेचच आपल्याला एक रोल नंबर मिळतो. बरोबर? पुढे आयुष्याची लढाई जिंकता जिंकता, किंवा आयुष्याच्या लढाईमध्ये काम करता करता, 5 पगाराची नोकरी असेल तर तिकडे लेडीज जास्त अट्रॅक्ट होतात. असा नवरा मला हवाय. येस ओर नो? 4 डिजिट मध्ये कोणाला आवडतं का आताच्या जगात? नाही. सो आपण 5 डिजिट मध्ये असेल ना, लगेच अट्रॅक्ट होतो. येस. भले तो दिसायला साधारण असेल तरी चालेल, मला पुढचं आयुष्य माझं छान घालवायचंय. म्हणजेच काय इथे बघतो आपण? नंबर्स. मग या नंबरचा आपल्या किती गोष्टींबरोबर आपला संबंध आहे. अशा एक ना अनेक गोष्टींशी आपला संबंध आहे. मग याच आपल्या जन्मतारखेला जर योग्य डायरेक्शन मिळालं तर कसं वाटेल? कारण आपल्याला माहित नसतं की पुढे आपलं काय होणार आहे. पुढे आपण कुठल्या फील्डमध्ये जाणार आहोत. ओके, एकच मिनिट. किंवा पुढे जाऊन कुठलं क्षेत्र माझ्यासाठी लकी ठरणार आहे. मग न्यूमरोलॉजी काय करते? कारण बरेच शास्त्र आहेत. एस्ट्रोलॉजी आहे, न्यूमरोलॉजी आहे, वास्तुशास्त्र आहे, असे बरेच शास्त्र आहेत. पण या सगळ्या शास्त्रांबद्दल आपण 100% गॅरंटी देऊ शकतो का? नाही. इथे आपण 90% नक्की गॅरंटी देऊ शकतो. बाकी 10% परमेश्वराच्या हातात. कारण जर तुमचा कर्म चांगला असेल, तर मे बी ज्या ज्या गोष्टी तुमच्या नशिबात नाहीत, त्या सुद्धा तुम्हाला मिळायला लागतात. सो हे 10% आपण त्या ईश्वरावर सोडायचं. ओके. आणि या जन्मात आपला कर्म आपण इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता पुढे जाऊया. न्यूमरोलॉजी का शिकायचंय बरं मला? ऑफकोर्स, माझी जन्मतारीख काही टाटा अंबानी किंवा बिर्ला यांसारखी आहे का? मी अगदी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलीये का? आहोत का आपण असं कोण? नाही. ऑब्व्हियसली काही स्ट्रेंथ पॉइंट आहेत, तर काही वीक पॉइंट आहेत. आणि मग न्यूमरोलॉजी काय करते? तर येस, आपले हेच जे डेट ऑफ बर्थ मध्ये काही मिसिंग नंबर आहेत, काही रिपीटेड नंबर आहेत, सो त्यांना आपल्याला बॅलन्सिंग करायचं आहे. एकच मिनिट आहे, काय येते सारखं सारखं? ओके. सो आपल्याला त्याला बॅलन्सिंग करायचंय.
कारण का बॅलन्सिंग करायचं, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला सक्सेस हवंय, हॅपीनेस हवंय आणि सगळ्यात महत्वाची ग्रोथ हवी आहे. येस ओर नो? या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत ना सगळ्यांसाठी. सक्सेस, हॅपीनेस अँड ग्रोथ, या तिघांशिवाय आपल्या आयुष्याची गाडी पुढे जात नाही. ओके. मग हे सक्सेस, ग्रोथ, हॅपीनेस कुठे अडकले आपले? आपण एक ना अनेक कोर्स करतो, पण काहीतरी अजून कमी आहे. अजून ती गोष्ट माझी भरून काढली नाही, किंवा जीवनाची ही जी उणीव होती ती अजून माझी भरून निघालेली नाही, असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं. येस ऑर नो? मला फक्त हँड रेज करा. आज कितीतरी कोर्स तुम्ही केलेले असणार. कोणी रेकी केलं असेल, कोणी वास्तू केलेलं असेल, बरेच कोर्स केलेले असतात. पण काहीतरी जीवनामध्ये अजून कमी आहे, असं किती लोकांना वाटतं? आणि येस, तुम्ही थोडंसं ॲक्शन घ्याल, कम्युनिकेट कराल माझ्याशी, तर मला शिकवायला मजा येईल. नाहीतर मग काय होईल माहितीये? जिथे मी कुठे 100% शिकवणारी असेल ना, तिथे तुमचे चेहरे बघून, एक्सप्रेशन बघून तिथे 50%च होणार, बरं लक्षात ठेवा. सो तुमची बॉडी लँग्वेज मला मोटिव्हेट करते. येस. थँक यू सो मच. ओके. सो सगळ्यांना आपल्याला ह्या गोष्टी, 3 गोष्टी पाहिजेत. मग आपल्या आयुष्यामध्ये मेजर 3 गोष्टी आहेत, ज्या आपल्याला न्यूमरोलॉजीसाठी फार, फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या 3 गोष्टी आहेत. जसे मी आता तुम्हाला बर्थ डेट लिहायला सांगितली तुमची. सो तुमचा बर्थ नंबर म्हणजेच बर्थ डेट. सेकंड तुमचा डेस्टिनी नंबर आणि तिसरं तुमचा नेम नंबर. या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायच्या आहेत. तर त्याच्या आधी आपण बघूया, तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल, मॅडम न्यूमरोलॉजी काम करते, मग आमच्या मनामध्ये एक प्रश्न आहे. एकाच हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या 2 व्यक्ती, सेम माझ्या समोरच झालेली गोष्ट किंवा घटना असं तुम्ही म्हणू शकता, की सेम एकाच दिवशी जन्माला आलेल्या 2 व्यक्ती, बर्थ डेट सेम, वेळ सेम, ओके, तरी सुद्धा त्यांच्या मध्ये जमीन आसमानाचा फरक का? आहे तुमच्या सगळ्यांच्या मनात हा प्रश्न? येस ओर नो? आहे की नाही? थोडेसे एक्सप्रेशन. ओके. मग का बरं असं? येस, कोण सांगेल मला? हँड रेज करा. ज्यांना माहिती आहे त्यांनी हँड रेज करा. कारण तुम्ही, तुमच्यापैकी बरेच इथे न्यूमरोलॉजिस्ट पण असतील. ओके. वेगवेगळ्या फील्डमध्ये आलेले असतील. सो तुम्ही सांगा मला का बरं? त्याचं डेट ऑफ सेम आहे, वेळ सेम आहे, प्लेस पण सेम आहे. मग का बरं? तरी त्यांचा स्वभाव वेगळा आहे मॅडम. काही गोष्टींमध्ये स्वभाव सुद्धा सेम असू शकेल. आवडी-निवडी पण सेम असतील. येस, बरं. कोणी-कोणी मला इथे रिप्लाय दिलेला आहे. नेम, कोणी काय दिलेला आहे नेम, काही म्हणेल कर्मा. ओके. आणखीन काय बरं सांगा मला. कारण मला तुमच्याकडे पण किती नॉलेज आहे बघायचंय. सो तुम्ही पण सांगा. मागच्या जन्माचं, येस, आपलं कर्मा. एक्झॅक्टली. सो 2 गोष्टी मॅटर करतात. एक तर आपलं नेम. प्रत्येक एकाच वेळेला आलेलं असेल तरी त्याचं नाव वेगवेगळं होतं. आता ते नावाचं मी नंतर सांगेन. फक्त एवढंच तुर्तास सांगते, की नाव वेगवेगळं होतं. दुसरी गोष्ट, प्रत्येकाचा कर्मा वेगवेगळा होतो. त्यामुळे एकाला अंबानीच्या घरात घेऊन जातात आणि एकाला सर्वसामान्यांच्या घरी घेऊन जातात. आता मला सांगा, अंबानीच्या घरी ज्यांना घेऊन जातात, तो तिथे प्रत्येकाचं, ज्याला अंबानीच्या घरी घेऊन जातात, त्याचं पालन-पोषण वेगळ्या पद्धतीने होतं की नाही होत? येस ओर नो? राइट? सेम होतं का? की वेगळं होतं? आणि ज्यांना, त्यामुळे अंबानीच्या घरी घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला किंवा त्या मुलाला वेगळे संस्कार असणार, त्याचं राहणीमान वेगळं असणार. कारण ज्या घरामध्ये तो लहानाचा मोठा होतो, त्या घरामध्ये असणारे विचार, तिकडची लाईफस्टाईल, या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावर इफेक्ट होतो. आणि एक मुलगा जातो सामान्य घरामध्ये, साहजिकच आहे. अवतीभोवतीचं वातावरण, त्याच्या घरामधलं वातावरण, या गोष्टीचा इम्पॅक्ट त्या मुलावर होतो. येस ओर नो? बरोबर? आणि म्हणूनच प्रत्येकाच्या कर्मानुसार त्या गोष्टी डायव्हर्ट होतात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात. मग आता नाव, नाव सगळ्यात महत्वाची भूमिका बजावतं. भले अंबानीच्या घरी तो आता नाही गेला, तर मे बी आता डेस्टिनी वगैरे पुढे येईलच. पण तो त्याच्या डेस्टिनीच्या रूपामध्ये किंवा डेस्टिनीद्वारे पुढे जाऊ शकतो, जर त्याचं नेम करेक्शन असेल तर. आता हे नेम करेक्शन म्हणजे काय? त्याचा काय इम्पॅक्ट होतो? हे मी तुम्हाला पुढे सांगेन. तो इथपर्यंत क्लिअर आहे? क्लिअर असेल तर मला एक हँड दाखवायचे सगळ्यांनी. येस. आणि थोडंसं तुम्ही बॉडी लँग्वेज दाखवलात मला.
तर मला पण शिकवायला मजा येईल. सो येस, तुमच्या बॉडी लँग्वेज मधून ते दिसायला पाहिजे. चलो, थँक्यू, थँक्यू सो मच. आता पुढे जाऊया. बरं, जी लोक ऑफिसला आहेत सो त्यांनी फक्त ऐका, कारण आय नो दॅट की ऑफिसमधल्या लोकांना पॉसिबल होत नाहीये. सो त्यांनी ऐका. ठीक आहे, आता पुढे जाऊया. तुमची बर्थ डेट लिहिली आहे सगळ्यांनी? ओके. चला, आता मी माझी स्क्रीन शेअर करते. बरं, सगळ्यांनी एक छोटीशी स्माइल चेहऱ्यावर ठेवा बरं, कारण आपला एक गंभीर क्लास नाहीये. आपला एक छान हसत खेळत आपण हा क्लास घेणार आहोत, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक स्माइल असेल तर मला सुद्धा शिकवायला आवडेल. ओके. सो कीप स्माइल ऑन युअर फेस. ओके. बर्थडे अजिबात मला कोणी देऊ नका, प्लीज प्लीज प्लीज. तुम्ही चुकीचं ऐकताय. मी सांगितलं का मला बर्थडे सेंड करा, अजिबात नका देऊ. ऑलरेडी माझ्याकडे बऱ्याच लोकांच्या बर्थडे आलेल्या आहेत आणि त्यांचं कन्सल्टिंगचं काम चालू आहे. मला अजिबात वेळ नाही त्याच्यातून. तुम्ही फक्त तुमची बर्थडे तुमच्या नोटबुकवर लिहायची. ओके. हा. सगळ्यांनी आपापली बर्थडे लिहा. आता त्या बर्थडेमध्ये हे सगळ्यांना माहित असेल, किंग नंबर काय आणि क्वीन नंबर काय, किंवा पर्सनली नंबर आणि डेस्टिनी नंबर काय. तर ज्यांना माहित नाही त्यांना मी थोडक्यात सांगते, कारण तुम्हाला या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. युट्यूबवर आपण 100 वेळ एखादा व्हिडिओ बघतो, त्यामुळे हे माहित असतं. फक्त इथे इथे इन शॉर्ट सांगते. ज्या दिवशी आपला जन्म होतो तो असतो आपला पर्सनली नंबर, किंवा आपला त्याला आपण म्हणतो ड्रायव्हर नंबर. ओके. किंवा किंग नंबर. आणि सगळ्या नंबरची टोटल केली तर जो नंबर मिळतो त्याला म्हणतात आपला डेस्टिनी नंबर, किंवा कंडक्टर नंबर, किंवा क्वीन नंबर. ओके. फॉर एक्झाम्पल तुमच्या समोर हे मी इथे मांडलेलं आहे बघा, एक मिनिट. येस. हा. तो अशा पद्धतीने तुमचा सिंगल डिजिट मध्ये संपूर्ण बजेटची टोटल करायची. नेम करेक्शन आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये खूप खूप महत्वाचा मेजर रोल प्ले करतं. म्हणून तर एकता कपूर प्रत्येक सिरियलची सुरुवात के नावाने करते. असे बरेच पिक्चर्स आहेत त्याच्यामध्ये डबल डबल अल्फाबेट्स इथे गरज नाहीये, तिथे पण टाकलेले आहेत. ओके. सो आपण ते नंतर बघणार आहोत. एकाच दिवशी मी कन्फ्यूज नाही करणार तुम्हाला. फक्त आता सिम्पल तुमचा एक पर्सनली नंबर आणि डेस्टिनी नंबर काढा. ओके. सो पर्सनली नंबर म्हणजेच काय, सपोज डेट ऑफ बर्थ आहे. आता मी एक रॅन्डमली बर्थ डेट घेतलेली आहे, मे बी ती कोणाची तरी तुमच्यापैकी असू शकते, मे बी लकीली. सो 14 जानेवारी 1986, 1986 ही एक बर्थ डेट आहे. 14 नंबर आहे, 14 तारखेला जन्म झालाय. सो 1 आणि 4 5 ही त्याचं काय झालं, पर्सनली नंबर किंवा ड्रायव्हर नंबर किंवा किंग नंबर. त्याचबरोबर पूर्ण बर्थडेची टोटल करता 1+4+1+1+9+8+6 ही काय झाली, तर त्याची टोटल केली असता आपल्याला नंबर 30 मिळतं. पण झिरोला व्हॅल्यू नाहीये, त्यामुळे सिंगल डिजिटवर आणायचं. आता इथे 31 आली असती तर 3+1 4 आलं असतं. तो झिरोला व्हॅल्यू द्यायचं नाही. 3 हा त्याचा डेस्टिनी नंबर, कंडक्टर नंबर किंवा क्वीन नंबर आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आता पर्सनॅलिटी नंबर म्हणजे काय, आपण सगळे एका स्पेसिफिक डे ला जन्माला आलेलो आहोत. तो आपला पर्सनॅलिटी नंबर. तो कधीपर्यंत चालतो, ज्या दिवशी आपण जन्माला येतो त्या दिवशीपासून ते आपल्या वयाच्या 30 किंवा 35 पर्यंत. ओके. 30 किंवा 35 पर्यंत. बरं, ज्या लोकांना न्यूमरोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे त्याच लोकांनी इथे राहायचंय बरं. गेल्या वेळेला माझ्या रेकीच्या सेशनमध्ये एक लेडी होत्या, मला त्यांचं नाव आठवत नाही आता. सो रेकीचा मी एक्सपिरियन्स किंवा फीडबॅक घेत असते प्रत्येक ग्रुपला. सो त्यांना विचारलं मी, रॅन्डमली जसं मी विचारते कोणाला तसं त्यांना पण विचारलं, की मॅडम काय कसं वाटलं तुम्हाला 7 दिवस. तर त्या मॅडम म्हणाल्या की मला एकतर याच्यावर विश्वास नाहीये, रेकीवर वगैरे. तर मी म्हटलं ठीक आहे बाबा, पण मनातल्या मनात मग मला माझ्या मनात आलं की विश्वास नाही, मग 7 दिवस काय अटेंड करायचे बरं. तुमच्या पण मनात हा प्रश्न आला असेल. विश्वास नाही तर माणूस 1 दिवस 2 दिवस अटेंड करतं, थर्ड डेला लेफ्ट होतं. येस ऑर नो. तर याच्यामध्ये मी चूक केली का काय? नाही. सो असं कोण नाही ना की ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनीच अटेंड करा बरं, ज्यांना नाहीये ते लिव्ह झाले तरी चालतील. कारण कोणाला परत हर्ट नको व्हायला. कारण नंतर त्या लेडीने मला एक कमेंट केली होती आपल्या युट्यूबवर,
मॅडम तुम्ही खूप घमेंडी आहात. अ, तुम्ही कारण तुम्हाला इंटरेस्ट नाहीये तुम्हाला तर खरंच लिव करा असं मी म्हणाली होती तिथे पण. मग तुम्ही असं कसं बोलता? तर खरोखरच ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनीच अटेंड करा. ज्यांचा विश्वास आहे, फेथ आहे त्यांनीच अटेंड करा. ओके? कारण या जगामध्ये 2 प्रकारची लोक आहेत, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. सो आपण प्रत्येकाला किती वेळ द्यायचा, त्यांच्या निगेटिव्हिटीमध्ये किती अडकायचं हे आपण आपलं डिसाईड करायचं. सो तिथे बोलायचं काम न करता डायरेक्टली गप्प बसायचं आणि आपलं काम करायचं. अशी माझी तरी सवय आहे, की ज्या लोकांना नाही आवडत त्यांना ग्रुपमधून लीव्ह करते, लेफ्ट करते मी. कारण माझी पण एनर्जी खराब नको आणि समोरच्याची पण एनर्जी वाईट नको व्हायला. ओके? सो असं कोण आहे का मला आधीच सांगा बरं, हँड रेज करा. ओके. चलो. सो पुढे जाऊया. जस्ट मला आता आठवलं म्हणून मी बोलली बरं. हा. सो प्रत्येकाचा एक डेस्टिनी नंबर आणि हे असतं. तो मी आता सांगितलं पर्सनॅलिटी नंबर कधी चालतं तुमच्या वयाच्या 30 वर्षापर्यंत. आणि डेस्टिनी नंबर जो खरा त्याला म्हणतात हिरो किंवा हिरोईन बनू शकता तुम्ही. त्याचा रोल कधी असतो? वयाच्या 30 किंवा 35 नंतर. तुम्हाला मे बी तुमच्या अवतीभवती अशी एखादी व्यक्ती असेल, अरे बापरे, आधी मी या व्यक्तीला पाहिलं होतं, अगदी गरिबीमध्ये दिवस काढले होते बरं या व्यक्तीने. आता काय याच्यामध्ये चेंजेस झाले माहित नाही. याला काय डबोलं मिळालं माहित नाही किंवा याला काय मोठी लॉटरी लागली आय डोंट नो, की याचं रूपांतर एवढं मोठ्या म्हणजे म्हणतात ना ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. अगदी अगदी चाळीमध्ये राहणारा व्यक्ती आता त्याचे बंगले आहेत, 2-2 घरं आहेत मुंबईमध्ये, बरीच प्रॉपर्टी आहे. असं कोण आहे? असं तुमच्यामध्ये अनुभव आलेला आहे किंवा तुमच्या शेजारी पाजारी असा एक्सपिरियन्स घेतलाय का कोणी? ओके. स्वप्ना मॅडम. हा स्वप्ना मॅडम अनम्यूट करा. बरं मी हे का तुमच्यापैकीच हे कोणीतरी एक्सपिरियन्स केलं असेल. हा येस. मॅम मी माझाच अनुभव सांगेल आणि माझ्या मिस्टरांचा. ओके. हा, वयाच्या 30 पर्यंत आमचं सगळं नॉर्मल होतं, म्हणजे जॉब वगैरे होता. पण 30-31 नंतरच त्यांची खूप छान प्रगती झाली मॅडम आता. ओके. ते का झाले ते आता आपण बघूया, डिकोड करूया. ठीक आहे. हो ओके. मॅडम. आणखीन कोण आहे का? जसं की आता स्वप्ना मॅडमने आपला एक्सपिरियन्स सांगितला, असं कोण आहे का? नुसतं ऐकू नका, तुम्ही सुद्धा शेअरिंग करा काहीतरी, तर मला पण मजा येईल ना. मग मला माझ्या गोष्टींवर कॉन्फिडन्स येतो. सो तुम्ही सुद्धा सांगू शकता तुमच्यापैकी असं कोण आहे का? येस, उषा मॅडम, व्हेरी गुड. इथे उत्तर द्यायला सुद्धा ना कॉन्फिडन्स लागतो बरं. आमचा पण अनुभव तोच आहे मॅडम. लग्नाच्या अगोदर म्हणजे खूप परिस्थिती खराब होती आणि आता म्हणजे अगदी व्यवस्थित आहे. मुलांचं शिक्षण 2 ब्लॉक म्हणजे व्यवस्थित झालंय. चला. 35 नंतरच. ओके, चला, व्हेरी गुड. तुम्ही मला एक ग्रीन सिग्नल दिलेला आहे. ओके. येस. आणखीन कोण आहे का? की मॅडम लग्नाच्या आधी आमचे दिवस फार वाईट होते, पण जशी वयाची 30ची आली, 32ची आली, आमचे दिवस चांगले यायला सुरुवात झाली. ओके. उज्ज्वला मॅडम. उज्ज्वला शिखरे. ओके, शिखरे. शिखर आहे. हा. हा मॅडम, माझं 35 नंतर काय झालं, स्पिरिच्युअलिटीकडे जास्त वळले. ओके. परंतु सांसारिक गोष्टी ज्या आहेत ना त्या डाऊन 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 येत गेल्या. ते तिथपर्यंत पण एवढं का काही आपण नव्हतं. डिकोड करूया. ठीक आहे. येस. चलो. ओके. अजून कोण आहे कोणाला सांगायचं? हा, प्रिया. प्रिया काबरा. हा मॅडम, माझं असं झालेलं की लग्नाआधी एकदम व्यवस्थित चालत होतं. मी क्लासेस वगैरे घेत होते आर्टचे. हा. आणि जसं लग्न झालंय त्याच्यानंतर एकदम डाऊन झालं. म्हणजे ते चालत गाव चेंज झालं, समजा सगळंच नेम चेंज झालं, तर तेवढं झालंच नाही. आणि आता 40 वयाच्या नंतर परत अप व्हायला लागले. परत सुरुवात झाली, रिओपनिंग केली मी परत क्लासेसची. ओके. तर आता कुठेतरी परत सुरुवात करतीये. ओके. मध्ये चला. 12 वर्ष पूर्ण टोटली बंद होतं. मग ते आपण जाणून घेऊया की तो पिरियड का बरं बंद होता. ठीक आहे. येस. चलो. श्री सेवा असं काहीतरी लिहिलंय. हा, बोला. अनम्यूट करायचंय. अनम्यूट करा आधी. म्हणजे 35 नंतर ऑटोमॅटिकच स्पिरिच्युअलिटीकडे खूप वळलं गेल्यासारखं झालं मला पण. म्हणजे ऑटोमॅटिकच मी न्यूमरोलॉजीचे व्हिडिओज बघणं किंवा राशींचे वगैरे व्हिडिओज बघणं हे ओके. सगळं 35 नंतर चालू झालेलं आहे. ओके. का ते माहित नाही पण आता झालेलं तुम्ही त्याच फील्डमध्ये आहात? नाही तसं म्हणजे फील्ड
असं म्हणून मी ते चूज नाही केलेलं, पण मी नॉलेज घेतेय या सगळ्याचं. ओके, नॉलेज घेत आहे, व्हेरी गुड. आणि नॉलेज फक्त युट्यूबवरच, आणि हे माझं आजचं फर्स्ट सेशन आहे तुमच्याकडे जे मी म्हणजे अटेंड करते. कुठेही पण नॉलेज घेत आहे, बरोबर ना? हो. आणि मी हा. ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतीये. सारखे युट्यूबवर मी तेच इन्फॉर्मेशन घेत असते. न्यूमरोलॉजी, वास्तुशास्त्र, परत आता एआयचा जमाना आहे, त्यामुळे तुम्ही जे शोधणार ते तुम्हाला मिळणार, बरं का? ते पण सांगते. ओके, चलो, ग्रेट. सोनाली, सोनाली मॅडम मे बी जॉबला असतील. हा, बोला सोनाली. जॉबला आहात का? व्हिडिओ ऑन नाही केलाय, कारण प्रश्न त्यांनाच हा विचारते. ओके ओके, हो हा. येस हा. हा मी पण जवळजवळ ह्याच्यापर्यंत म्हणजे माझ्या वयाच्या 35 वर्षापर्यंत घरात होते. हा. त्याच्यानंतर मग मला जॉबची संधी मिळाली. ओके, चलो, ग्रेट. मग आता जॉब हा करताय? हो जॉब करते आता सध्या. ओके, चलो, ग्रेट. पण अरे, अनम्यूट झालात मॅडम, सॉरी, म्यूट झाला. सोनाली मॅडम म्यूट झालात, पुन्हा अनम्यूट करा. हा. हॅलो. हा. हा जानेवारी पासून असं वाटतंय की जॉब आता बास झाला. मी आता न्यूमरॉलॉजी आणि वास्तुशास्त्र म्हणजे या गोष्टींकडे वळावं. थोडक्यात अकलकडे जावं, बरोबर ना? आध्यात्मिक. हा हो ओके, ते पण येस. आपण जाणून घेऊया. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील, बरं. फक्त 7 दिवस सेशन, 6-7 दिवस सेशन अटेंड करायचे. येस, मंजिरी पावसकर. मंजिरी मॅडम, तुम्ही माझ्या रेकीच्या बॅच मध्ये आहात? हो. ओके ओके, हा, बोला. मी आता 30 क्रॉस केलंय, 31 चालू आहे माझं. पण ह्याच्या अगोदर माझे वडिलांनी रेकीचे 3 लेवल कम्प्लीट केलेले आहेत माझ्या वडिलांनी. हा. पण तेव्हा असं कधी वाटलं नाही की त्यांच्याकडनं शिकून घ्यावं, किंवा त्यांनी पण कधी असं शिकवण्याचं हे केलं नाही की बाबा मुलीला पण आपण शिकवू, किंवा माझं बघा, हेच झालं एकच नाही मिनिट, की एकच मिनिट, इंटरप्ट कर थोडं. एकाच घरात असणारे 2 व्यक्ती, एक Yes. खूप शिकलेले आहेत, म्हणजेच आध्यात्मिक सेवेत आहेत, आणि त्यांच्याच हो. घरात असणाऱ्या तुम्ही मुलगी ना त्यांच्या, बरोबर ना? आणि तुम्हाला शिकवलं नाही. आता बोला. हा. हा. तर मग ती माझी इच्छा होती, म्हणजे नंतर जसं मला समजायला लागलं तसं मला माझी इच्छा होती की मला पण रेकी शिकायची आहे, मला पण काहीतरी शिकायचंय. आणि जसं 2025 जसं मला नोव्हेंबर मध्ये मला 31वं लागलं, तसं मी म्हणजे ह्या मार्गात येत गेली. आणि मी तुम्हाला एक सांगायला आवडेल, मला कधीपासून तुम्हाला सांगायचं होतं की मी पण स्वामी भक्त आहे. आणि ह्या जानेवारीला 1 जानेवारीला मी स्वामींच्या मठात गेले होते. तिथे हा. मी स्वामींना बोलली होती की मला माझ्यामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे, मला खूप चिडचिड होते माझी, म्हणजे खूप निगेटिव्ह विचार येत आहेत. तर स्वामी माझे सगळे निगेटिव्ह विचार माझ्यातून काढून टाका आणि मला एक पॉझिटिव्ह व्यक्ती बनवा. आणि त्याच्या 4-5 दिवसातच मला तुमच्या ह्या रेकीच्या फ्री सेशनचं कळलं, आणि मी म्हणजे तुमच्याशी कनेक्ट झाले. ओके, चलो. म्हणजे आता ते का आलं ते पण आपण बघूया, ठीक आहे ना? येस, त्या सगळ्याचा आन्सर तुम्हाला मिळणार आहे. ओके, चला, आता आपण पुढे जाऊया. जसं की तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये तुमचं पर्सनॅलिटी नंबर आणि तुमचा डेस्टिनी नंबर काढलाय का सगळ्यांनी? आता त्याला डिकोड आपण नंतर करायचंय, की तो पर्सनॅलिटी नंबर काय आहे, डेस्टिनी नंबर काय आहे. मग सपोज आता याच्यामध्ये पर्सनॅलिटी नंबर आणि डेस्टिनी नंबर काय आला ते आपण बघूया. एकच मिनिट, इकडे बघूया काय आलंय. तो याच्यामध्ये आलेला आहे पर्सनॅलिटी नंबर 5 आणि डेस्टिनी नंबर 3. म्हणजे हे कॉम्बिनेशन काय आलेलं आहे? 5:3. एकच मिनिट, बघा हे कॉम्बिनेशन किती आहे. हे तुमचं कॉम्बिनेशन असणार आहे. तुमचं जे काय आलंय ते लिहून ठेवा. या व्यक्तीचं कॉम्बिनेशन आलेलं आहे 5:3. पर्सनॅलिटी 5 आणि पर्सनॅलिटी 5 आणि डेस्टिनी नंबर आलेला आहे त्याचा 3. ओके, सो तुमचं सुद्धा असं असेल. काढा सगळ्यांनी, आपल्या नोटबुकवर लिहा, आणि छान, आजच सांगते, एक मोठी नोटबुक करा. अगदी तुम्हाला 100-150 पेजेसची नोटबुक लागणार आहे, एवढं मी नक्की सांगते, 7 दिवसामध्ये. ओके, चलो, रेडी? पुढे जाऊया. आता बघूया तुमच्या नंबर प्रमाणे नंबर डिकोड करूया. काय आहे त्या नंबरचा अर्थ? कोणाकोणाचा जन्म 1/10/1928 ला झालेला आहे? 1 तारीख आपण आधी घेऊया. 1/10/1928 ला कोणाकोणाचा जन्म झालेला आहे? सगळ्यांनी आपले इमोजीवाले हँड रेज करा. इमोजीवाले म्हणजे मला लगेच माझं लक्ष जातो. इमोजीवाले हँडवर 1/10/1928. ओके, चला, बरेच लोक आहेत. 1/10/1928.
ओके, चला आता आपण बघूया की हे जे आहेत 1, 10, 19, 28. आता तुमच्या बर्थ डेट बद्दल मी डिकोड करते. बघा बरं, तुमचा स्वभाव खरोखरच असा आहे का? जर मॅच होत असेल, आता बघा मी एक 10-12 गुण सांगेन तुमचे, मे बी ऍडव्हान्टेजेस असतील, डिसएडव्हान्टेजेस असतील, तुमचा स्वभाव असेल. त्याच्यापैकी काही गोष्टी तुम्हाला पटतील, काही गोष्टी नाही पटणार. कारण अगदी कट टू कट तुमच्या बाबतीत तसंच होईल असं नाही होऊ शकत. काही गोष्टी आपल्या कर्माने आपल्याला मिळालेल्या असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडाफार बदल असू शकतो. पण लक्षात ठेवा, काही लोक काय करतात, जे चांगलं आहे ते ऍक्सेप्ट करतात. हो मॅडम, हे आहे, माझा स्वभाव असा आहे. जर मी तिथे कुठेतरी काहीतरी वेगळं टाकलं, वेगळं म्हणाली, नाही नाही मी असं कधी करत नाही. कधीतरी आपण करतो, पण आपण ते ऍक्सेप्ट करत नाही. तो इथे सगळ्या गोष्टी ऍज इट इज आपल्याला ऍक्सेप्ट करायच्यात. बरं, ओके, चला आपण पुढे जाऊया. नंबर 1. सो याचा रुलिंग प्लॅनेट आहे 1 नंबर, म्हणजे सूर्य. सूर्याचं प्रतिनिधित्व करतो. रुलिंग प्लॅनेट आहे सन, सूर्य. आता ही लोक कशी असतात बघूया आपण. कॉन्फिडंट असतात. आता माझा मुलगा 1 नंबरचा आहे, म्हणून या गोष्टी तुम्हाला अगदी छानपैकी उत्तम प्रकारे सांगू शकते. बरं, कॉन्फिडंट असतात, खूप पॉवरफुल असतात या व्यक्ती. आता आणखीन या व्यक्तींबद्दल जाणून घेऊया की या व्यक्ती लीडर म्हणून जन्माला येतात. म्हणजेच यांच्या हातामध्ये एखादं काम द्या तुम्ही, त्या फत्ते करूनच राहणार. पण एक गोष्टीमध्ये मात्र यांचं डोकं फिरतं. हातात काम दिलंय ना, किती दिवसात संपवायचं ते सांगितलं ना मला, तिथे तुमचा रोल संपला. तुम्ही रोज रोज येऊन जर इंटरफेअर करत असाल की स्वप्ना मॅडम काम झालं की नाही, काम झालं की नाही, 5च दिवस राहिले, 4 दिवस काउंट डाऊन चालू ठेवलात, तर मात्र त्या म्हणणार हे घे तुझं काम, तूच कर, मला इंटरेस्ट नाही. सो त्यांच्या हातात जर एखादं काम दिलं, आता बघा एवढे हात रेज केलेले आहेत, पण त्यांनी सगळ्यांनी जर व्हिडिओ ऑन केलं तर मला सांगायला मजा येईल. ओके, इफ पॉसिबल. सो यांच्या हातात जर एखादं काम दिलं, तर ते काम दिल्यानंतर वारंवार त्यांच्या कामामध्ये ढवळाढवळ केलं जात नाही. म्हणजे तुम्ही करू नये, तर मात्र ते तुमचं कुठलंच काम करणार नाही. यांच्याकडे मॅनेजमेंट स्किल खूप उत्तम असतं. कसं काम करतील ते समोरच्याला कळणार पण नाही, एवढं छान मॅनेजमेंट स्किल यांच्याकडे असतं. तसंच आपलं घर सुद्धा या खूप छान मॅनेज करतात. अपडेट, ओके, म्हणजे कोणी यांच्याकडे, आपण साधारण काय करतो, पाहुणे कोण आले, गेस्ट येणार असतील तरच आपलं घर अगदी चकाचक 1 तासांपूर्वी केलेलं घर. पण यांच्याकडे तुम्ही कधी जा, यांचं घर अगदी छान असणार आहे. अपडेट. ओके, पुढे बघूया. पर्सनॅलिटी कशी असते यांची, तर इम्प्रेसिव्ह असते. आता ही इम्प्रेसिव्ह केवळ असं नाही की सुंदर दिसायला म्हणून इम्प्रेसिव्ह नाही, तर त्यांच्या कामामुळे, त्यांच्या कार्यामुळे यांची पर्सनॅलिटी तशी झालेली असते. एक वेगळीच छाप ते दुसऱ्यांवर पाडतात. खूप हार्ड वर्किंग असतात. जे काम करायचं ते करायचंच. ओके, हार्ड वर्किंग असतात, म्हणजे मेहनत करण्याची तयारी यांच्यात असते. लॉयल असतात, फॅमिलीवर त्यांचं प्रेम असतं. ऑर्गनाइज असतात, म्हणजेच कुठली गोष्ट करायची, कुठे काय ठेवायचं, बरोबर त्यांच्याकडे ऑर्गनाइज कसं करावं हे यांच्याकडे शिकावं. आता यांच्यामध्ये डेअरिंग खूप असते, त्यामुळे लिडरशिपची क्वालिटी आपसुकच त्यांच्याकडे येते. आता यांचे मी चांगले चांगले गुण सांगितले, आता काही वाईट गुण सांगते. बघा, ते पण तुम्ही ऍज इट इज ऍक्सेप्ट करा. यांचा फ्रेंड सर्कल खूप असतो, हा एक चांगला गुण आहे. त्याच्यामध्ये ते ग्रो करतात, फ्रेंड सर्कल वाढतच जातो त्यांचा. पण हे थोडे अग्रेसिव्ह असतात आणि राग प्रचंड येतो. बरोबर आहे का? ओके, चला बघा कोणाकोणाला मॅच होते त्याने मला नंतर सांगा. ही लोक नेहमीच काही ना काहीतरी चांगल्या शोधामध्ये, असं आपण म्हणू शकतो, काहीतरी नवीन नवीन ट्राय करायचं, याच्यासाठी यांचा प्रयत्न असतो. रोज तेच तेच रट्टा लाईफ जगायला यांना आवडत नाही. 5 वर्ष झाली घराला तोच तोच कलर आहे, आता मला कंटाळा आला, आता मी बोर झाली. मग हसबंडला सांगणार, प्लीज काहीतरी करा, आणि आपल्याला आता काहीतरी घराचं रिनोव्हेशन करायचं आहे. मला तेच तेच बघून कंटाळा आले, तेच फर्निचर, तेच तेच रोज घरातल्या वस्तू. सो आज ही वस्तू तिकडे, ही वस्तू इकडे, ह्या मेजर बदल करतच राहणार. ओके, पुढे बघ. जोपर्यंत आपलं गोल अचीव करत नाही तोपर्यंत शांत बसत नाही. तो यांचं गोल अचीव करणं फार गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं, यांचा एक असा स्वभाव आहे की लोकांनी यांचं किती कौतुक केलं, म्हणतात ना मिठी मिठी बात, मिठी मिठी बात करेंगे, किती कौतुक केलं तरी यांना काही फरक पडत नाही. कारण त्यांना माहित असतं एक्झॅक्टली समोरची व्यक्ती कशी आहे. त्यामुळे त्या कौतुकाने भारावून जात नाही. दे डोंट लाईक बटरिंग, त्यांना बटरिंग केलेलं कोणी आवडत नाही.
कोण व्यक्ती कुठल्या कारणासाठी आपल्याला मस्काला मारतोय, बटरिंग करतोय, हे त्यांना बरोबर माहिती आहे. त्यामुळे ते त्यांना त्यांचा शिकार होत नाही असं आपण म्हणू शकतो. ओके. आता या व्यक्तींचा आणखीन एक चांगला गुण आहे की जेव्हा दुसऱ्यांना सक्सेस मिळतं, दुसऱ्यांची प्रगती होते, तेव्हा तीळभर सुद्धा यांच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण होत नाही किंवा जलसी निर्माण होत नाही. दुसऱ्यांची प्रगती झालेली बघून यांना फार आवडतं. सो बघा तुमच्यापैकी कोण असं आहे का? आणि ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचेच प्रश्न घेणार आहे मी पुढे जाऊन. ज्यांचे व्हिडिओ ऑन नाहीयेत त्यांच्या कुठल्याच प्रश्नाला उत्तर देणार नाही. सो या लोकांना दुसऱ्यांच्या सक्सेसने आनंद होतो. सो दे फील हॅपी टू सी अदर्स हॅपी असं आपण म्हणू शकतो. इथपर्यंत क्लिअर आहे? बघा बरं कोणाच्या बाबतीत असं तंतोतंत होतंय. आणि जो मी आधी सांगितला यांचा एक ड्रॉबॅक की यांना राग फार लवकर येतो, रागाच्या भरात काही डिसिजन घेतात, हे सुद्धा खरं आहे. येस, कोणाला विचारू? हा, स्वप्ना मॅडम, खरं आहे का? एक दोन लोकांनाच विचारणार बरं मी. हो मॅडम, राग येतो मला लगेच. ओके. बाकीचे सगळे जे सांगितलेले ते तुमच्याशी रिलेटेड आहेत? हो आहे ते मॅडम. ओके, चल. बाकी ह्याच्यामध्ये बघते मी चॅटबॉक्समध्ये आता मी चॅटबॉक्स बंद करणार आहे. इकडे लक्ष द्या. हा, आता कोणाला विचारू? आणखीन कोण क्रॉस करू शकतं? हा, उज्ज्वला मॅडम. हा मॅम. हा, खरं आहे? उज्ज्वला मॅडम अनम्यूट करायचं. श्वेता चौधरी आपण घेऊया. चला, श्वेता चौधरी बोला. उज्ज्वला मॅडम तुमचं अनम्यूट नाही होत आहे. हा, येस मॅम, तुम्ही 101% खरं बोलताय. माझ्या बाबतीत तसंच होतं. ओके. चला, श्वेता मॅडम तुम्ही आपल्या बॅच मध्ये आहात आता रेकीच्या? हो आहे ना. ओके ओके. आता जस्ट ऍडमिशन घेतलेलं तुम्ही, राईट? अजून ती आपली अं, लेवल झाली नाही ना सुरुवात? मॅम लेवल 3 राहिली आहे ना. 2 ची तुम्ही अच्छा अच्छा, प्रॅक्टिस त्या करायला सांगितली. दोन झाल्यात. ओके, ठीक आहे. नाही, नवीन हा बॅच हा मध्ये 2 पण एक झाले. श्वेता चौधरी आहे ना म्हणून विचारलं. ठीक आहे ठीक आहे. अच्छा, ओके. नाही. मॅच होतात सगळे पॉइंट्स? सगळे पॉइंट्स अगदी मॅच होत आहे. ओके, चला आपण पुढे बघूया. आता आपण पुढचा नंबर घेऊया कारण इथे आता जास्त वेळ देणार नाही मी. जास्त वेळ गेल्या वेळ दिला तर एक सेशन आपला ड्रॉप झाला होता, राईट? बरं. सो नंबर 2 कडे आपण येऊया. नंबर 2, कोणाकोणाचा जन्म 2, 11, 20, 29 तारखेला झालेला आहे त्यांनी आता हँड रेज करा. बाकी सगळ्यांचे हँड डाऊन करा. आणि बघा, नंबर 1 वाली जे लोक असतात ना, जे करतात, बोलतात तेच करतात. मला हे करायचंय ते करायचंय. बाकी जे लोक असतात ना ते टाळाटाळ, आज नाही उद्या, उद्या नाही परवा, असे पण असतात. बरं, हा, इथे राहू दे, तू घे तिथे. एकच मिनिट, इथून घे थोडस. प्राची, थोडस इथून घे. आता आपण 2 नंबर बद्दल बघूया. बरं, या नोट्स सगळ्यांनी व्यवस्थित बनवा हा, कारण जी लोक पुढे ऍडमिशन घेणार आहेत किंवा एनरोल करणार आहेत तर त्यांना याच्या पुढचं शिकवलं जाणार आहे. हे काहीच शिकवलं जाणार नाही कारण हे मी सगळं पूर्ण नॉलेज तुम्हाला आता देते. ठीक आहे ना? त्यामुळे नोट्स व्यवस्थित काढा. हा, येस, तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल नंतर एनरोल केल्यानंतर. नो प्रॉब्लेम, नो डाऊट्स. ओके, आता नंबर 2 वर येऊया. नंबर 2 म्हणजेच काय? ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झालेला आहे ती लोक. सो ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनी हँड रेज करा बरं. ज्यांचे ऑफ आहेत त्यांनी नका करू, कारण त्यांच्याशी मी कम्युनिकेट नाही करणार आहे. फक्त ऑन आहेत त्यांच्याशी कम्युनिकेट करणार आहे. येस. आता यांचं प्लॅनेट आहे मून, चंद्रमा. चंद्र कसा असतो? भरती ओहोटी चालू असते, राईट? त्यामुळे याचा स्वभाव सुद्धा कसा असतो? मूडी. घटकेत चांगला तर घटकेत बिघडलेला. 15 दिवस अमावस्या, 15 दिवसानंतर अमावस्या, 15 दिवसानंतर पौर्णिमा. ओके,
सो आता यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया. व्हेरी व्हेरी इमोशनल, खूप इमोशनल असतात. लगेचच कोण काय बोललं की चटकन डोळ्यातून गंगा जमुना व्हायला सुरुवात. आणि इतर लोक यांची मस्करी सुद्धा करतात, कारण यांना लगेचच या इमोशनल असल्यामुळे लगेचच रडायला येतात. त्यामुळे मे बी काही लोक यांची मस्करी सुद्धा करू शकतात. माझा रुमाल काढून देऊ का, बादली देऊ का, असं सुद्धा सुद्धा बोलू शकतात आणि यांना असा अनुभव आलेला असणार. ओके. ही लोक खूप केअरिंग असतात, दुसऱ्यांना खूप छान अंडरस्टँड करतात, दुसऱ्यांची खूप छान काळजी घेतात, फॅमिलीची सुद्धा उत्तम काळजी घेतात. पण स्वभाव जसं की चंद्र रोजच सेम असतो का, नसतो, कलेने कलेने बदलत जातो. तसंच यांचा स्वभाव सुद्धा काहीतरी फ्लक्च्युएट होत असतो, चेंज होत असतो. आता यांचा एक वाईट गुण, जर यांच्याकडे कोण एखाद्या कामासाठी, एखाद्या मदतीसाठी आलं तर लगेचच त्यांना नाही बोलत नाही, त्यांना नाही बोलायला जमतच नाही. भले स्वतःची काहीतरी अडचण असेल पण त्या समोरच्याला मदत करणारच. सो दे कांट से नो टू अदर्स, दुसऱ्यांना नाही म्हणता येत नाही. आता यांना काय गरज आहे, तर यांना एका मोटिवेशनची गरज आहे. जर एखाद्याने या पर्सनला मोटिवेट केलं तर यांची ग्रोथ खूप छान होते. म्हणूनच ही लोक अशा कुठल्या तरी एखाद्या क्षेत्रामध्ये असायला पाहिजे की ज्या क्षेत्रामध्ये त्यांना मोटिवेट केलं जातं वारंवार. ओके. सो मोटिवेट करण्याची गरज आहे. दे नीड सम मोटिवेशन. ही लोक जर कोणाच्या गायडन्स मध्ये काम करत असतील तर वेल अँड गुड, पण यांनी गायडन्स मध्ये कोणाच्या तरी काम करावं. यांची जर काही चूक झाली, सपोज आता काम करताना काही चूक झाली, तर हे लगेच ते ऍक्सेप्ट करतात. काही लोक बघा आपली चूक कधीच मान्य करत नाही, पण ही लोक समोरून तुम्हाला सांगणार मी अशी अशी चूक केली आहे आणि तसं ऍक्सेप्ट पण करणार. बरं, सो काही चूक झाली तर ऍक्सेप्ट करतात. यांच्याकडे इंट्युशन पॉवर खूप छान असते, स्ट्रॉंग असते. त्यामुळे दुसऱ्यांचं माइंड हे लोक रीड करू शकतात. दुसऱ्यांच्या मनात काय चाललेलं आहे यांना बरोबर थोडंफार कळतं त्याच्याबद्दल, आणि त्या पॉवरवर यांनी जर चांगलं काम केलं तर ही त्यांची इंट्युशन पॉवर आणखीन स्ट्रॉंग होत जाते. कुठल्या कुठल्या माणसाच्या मनात माझ्याबद्दल वाईट विचार चालू आहे बरोबर ओळखतात बरं ही लोक. चला, या लोकांनी ऑकल्ट सायन्स मध्ये येऊ शकतात. ओके. 2 नंबरची लोक आहेत, ऑकल्ट सायन्स मध्ये येऊ शकतात. आता यांचा आणखीन एक गुण सांगते. ही लोक आहेत 2 नंबरवाली, तर ते दुसऱ्यांसाठी एक चांगला मित्र किंवा मैत्रीण ठरू शकतात. पण यांच्याच आयुष्यामध्ये खंत असते की यांना चांगला मित्र किंवा मैत्रीण मिळत नाही. ते दुसऱ्यांसाठी खूप छान मित्र किंवा मैत्रीण ठरतात, पण यांच्यासाठी मात्र अजूनही कोणी चांगला मित्र किंवा मैत्रीण चटकन नाव डोक्यात येईल असं मिळालेलं नसतं. अगदी बोटावर मोजण्या इतपत 1 किंवा 2च यांच्या मित्र किंवा मैत्रिणी असतात. ही लोक घरी आलेल्या पाहुण्यांचा खूप छान पाहुणचार करतात. म्हणतात ना, जे इथे असेल तेच इथे, सॉरी, जे इथे असेल, नाही सॉरी, जे हृदयात असेल तेच त्यांच्या तोंडात असणार आहे. काही लोक पाहुणे आले की मनातल्या मनात कधी जाणार कधी जाणार, मला बाहेर जायचंय, मला इकडे जायचंय, तर तसं नाही. आले रे आले की काय असेल घरात ते सर्व करणार, त्यांचा छान पाहुणचार करणार, उठबस करणार. ही एक कला त्यांच्यामध्ये खूप छान असते. ही लोक, या लोकांमध्ये जलसी नसते. अगर जर पेक्षा त्यांचे शेजारची लोक पुढे गेलेले आहेत किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये जर कोणाची प्रगती झालेली आहे तर अजिबात त्यांच्यामध्ये जलसी नसते. त्यांच्या प्रोग्रेसमध्ये हे सुद्धा खुश होतात, व्हेरी हॅपी. बट यांना खूप क्लीन सराउंडिंग मध्ये काम करायला आवडतं. जर ज्या ऑफिसमध्ये काम करत असतील आणि त्या ऑफिसमध्ये काही पॉलिटिक्स चालत असेल, मागून मागून काहीतरी कुरबुर होत असेल, बोलत असतील, किंवा त्या ऑफिसचा व्यवहार चांगला नसेल, तर मात्र ते टिकणार नाही. आणि म्हणूनच ही लोक वारंवार आपला जॉब चेंज करतात, कारण यांना क्लीन सराउंडिंग मध्ये काम करायला फार आवडतं. ओके. यांचे मित्रमैत्रिणींच्या घोळक्यामध्ये यांना राहायला आवडतं.
त्यामुळे मे बी यांची बायको किंवा नवरा संशय घेऊ शकतात त्यांच्यावर. ही सुद्धा गोष्ट तेवढीच खरी आहे, कारण मित्रमैत्रिणी यांना फार आवडतं. घोळक्यामध्ये किंवा माणसांमध्ये काम करायला यांना फार आवडतं. आवड आहे माणसांची त्यांना. त्यामुळे एक इश्यू होऊ शकतो की घरातून तसा सपोर्ट नसेल तर थोडंसं जेलसीची भावना किंवा एक डाऊट म्हणू शकतो आपण, तसा क्रिएट होऊ शकतो. ओके, क्लिअर? चला, कोणाकोणाच्या बाबतीत 100% खरं आहे त्यांनी फक्त सांगा. कोणाला? मला हात दाखवा तुमचा आता. ओके, गौरी मॅडम. गौरी पाटील. हा, हॅलो. येस. हा, गौरी मॅडम. हा मॅडम, तुम्ही जे सांगितलेत ना पॉइंट्स ते सगळे टोटली माझ्या बाबतीत खरे होते. ओके, चलो. म्हणजे ओके, मी आता तुम्हाला म्यूट केलंय कारण आपल्याला बरेच नंबर घ्यायचे आणि त्याच्यामध्ये बरेच दिवस जाणार आहेत. ओके, ठीक आहे. सो आपण पुढे जाऊया. आता पुढचा नंबर घेऊया आपण. रॅन्डमली नंबर घेऊया की कसा नंबर घेऊया बरं? पुढचा नंबर 1 झालेला आहे आपला. आता रॅन्डमली नंबर घेऊया थोडे आपण. आता नंबर 7 वर येऊया लगेच. 7 कोणाकोणाचा आहे? जरा रॅन्डमली नंबर घ्यायला पण मजा येते ना. 7 नंबर कोणाकोणाचा आहे बरं? बाकीच्याने आपले हँड डाऊन करा. 7 नंबर वाले फक्त. ओके, 7 नंबर वाले. ओनली 7. ज्या व्यक्तीचा जन्म 7, 16, 25 या तारखांना झालेला आहे ती लोक. हा, गौरी पाटील, हँड डाऊन करा तुमचा. इमोजीवाले हँड फक्त 7 नंबर वाल्यांनीच रेज करायचे. ओनली 7, नंबर 7. सो यांचा रुलिंग प्लॅनेट आहे केतू. केतू म्हणजेच काय? ज्याला डोकं नाहीये, फक्त हे खालचं शरीराचा भाग, डोक्याच्या खालचा भाग. ओके, सो केतू. केतूला हे करतो, रिप्रेझेंट करतो. रुलिंग प्लॅनेट आहे याचा केतू. आता या लोकांचा पहिला स्वभाव बघूया आपण. हा, सगळे तुम्ही आहात. ओके, तर मला जे दिसत आहेत 1+. मॅडम 1+ नका नाव लिहू, तुमचं नाव रिनेम करा बरं. 1+B2101 असं कोणीतरी लिहिलंय. तुमचं छान नाव दिलंय तुमच्या घरातून, तर ते नाव लिहा तुमचं. मी नाव घेताना B212101 असं म्हणणार का? ओके, नाव काय मॅडम तुमचं? ब्लॅक कलरची ओढणी आहे मे बी त्यांची. नाव सांगा मला फक्त तुमचं. शीतल भंडारे. ओके, चला मी रिनेम करते मी तुमचं. फर्स्ट टाइम झूम मीटिंग अटेंड करते, सो आय डोंट नो कसं ते चेंज करायचं, पण मी नेक्स्ट टाइम ओके नक्की करेन. ओके ओके, नो प्रॉब्लेम. मी तुमचं नामकरण करते आज. शीतल. ओके, चलो. थँक्यू. हा, पुढे बघूयात. ही लोक कशी असतात? व्हेरी काइंड हार्टेड, खूप चांगल्या हृदयाचे असतात, लकी असतात इतरांसाठी. ओके, नॉलेज खूप असतं यांच्याकडे. व्हेरी व्हेरी नॉलेजेबल. एखाद्या गोष्टीचं नॉलेज कसं घ्यायचं तर यांच्याकडून शिकावं. खूप नॉलेज घेत असतात आणि पासूनच अभ्यासामध्ये सुद्धा भयंकर हुशार. म्हणतात ना पुस्तकातलं किडा, पुस्तकी किडा, तसं आपण यांना म्हणू शकतो. अभ्यासामध्ये भयंकर हुशार. ओके, बघा तुम्ही स्वतःला हे करा, जज करायचे. या लोकांना नेहमी खरं खरं बोललेलं आवडतं. समोरच्यानी पण आणि यांचा पण व्यवहार इतरांप्रती खरा खरा असतो. त्यामुळे दुसऱ्यांनी माझ्याशी खरंच बोलावं याच्यावर यांचं खूप 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 ट्रस्ट असतो, की समोरच्यानी माझ्याशी खरंच बोलावं. मी खरं म्हणते ना, मी रोज व्यवस्थित बोलते ना, मग समोरच्यानी सुद्धा माझ्याशी खरंच बोलावं, अशा तत्वांची असतात. आता ही लोक कुठल्या फील्डमध्ये जाऊ शकतात? तर फॅन्टॅस्टिक टीचर होऊ शकतात, डॉक्टर्स होऊ शकतात, काउन्सिलर होऊ शकतात. ओके, कोच. म्हणजेच काय, तर ही लोक कुठल्याही फील्डमध्ये जिथे तुम्ही काय म्हणता येईल बरं, एक स्पेशालिटी करू शकता, PhD करू शकता, अशा कुठल्याही फील्डमध्ये जाऊ शकता. ओके, आता यांच्या लाईफमध्ये सुद्धा थोडासा डिले असू शकतो, थोडासा स्ट्रगल असू शकतो, मे बी लग्नानंतर जास्त. सो जज करा बरं.
लाईफमध्ये थोडासा डिले, काही गोष्टी वेळेवर यांना मिळत नाही, काही गोष्टींसाठी स्ट्रगल करावा लागतो आणि लग्नानंतर तर जास्तच करावा लागतो. हा यांच्यामध्ये सुद्धा इमोशन्स असतात, सेन्सिटिव्ह असतात, पण यांच्यामध्ये एक आहे की हे आपले इमोशन्स दाबून ठेवतात, कोणाजवळ एक्सप्रेस करत नाही, कोणाला दाखवत नाही की मी आतून किती दुःखी आहे, की मला काय प्रॉब्लेम आहेत, शो ऑफ करत नाही. बघा बरं, एक्सप्रेस करत नाही. त्यामुळे यांना ओळखणं थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. समोरच्याला कळत नाही की यांचं नक्की मनात काय चाललंय, हा सुखी आहे की दुखी आहे, हे समोरच्याला लगेच कळत नाही. सो यांची मॅरिड लाईफ बघा, तुम्ही जज करा, म्हणजे तुम्ही स्वतः चेक करा. मॅरिड लाईफ थोडीशी टफ असू शकते, थोडेसे मॅरिड लाईफ मध्ये प्रॉब्लेम असू शकतात. या लोकांना आयुष्यामध्ये नेहमी ग्रो करायला आवडतं, नेहमी असं वाटतंय माझी प्रगती व्हावी आणि तसे ते ऍक्शन सुद्धा घेतात. काही लोक असतात की मला हा कोर्स करायचा, तर येस मला करायचंय. काही लोक फक्त त्यावेळेला बोलून दाखवतात, समोरच्याला एक चांगलं वाटावं म्हणून, पण नाही. हे लोक कसं, मी जे बोलते ना ते करणारच आणि ते तसं करतातच. ऍक्शन घ्यायची तर येस ऍक्शन घ्यायचीच आहे, जे बोलतात ते करून दाखवतात. येस सर, तुम्ही कुठल्या नावाने जॉईन केलात बरं? नाव सायली कुलकर्णी आहात आणि समोर जेंट्स दिसतात मला बरं. सो रिनेम केलात तर बरं होईल. ओके, आता पुढे बघूया. ही लोक एकाच वेळेला अनेक मॉडेलिटीज मध्ये अडकून राहतात. मला हे पण करायचंय, मला ते पण करायचंय, मला ते पण करायचंय, असा यांचा स्वभाव आहे. मला डान्स पण आवडतो, मला सिंगिंग पण आवडतं, मला झुंबा पण आवडतं, सगळीकडे म्हणजे सगळीकडेच थोडं थोडं मला आवडतं. यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी पॉवर खूप छान असते आणि यांचं घर सुद्धा इतर लोक जे घर डेकोरेशन करतात त्यांच्यापेक्षा यांचं थोडंसं हटके असतं. म्हणजे यांच्या घरात आल्यानंतर एखाद्याला वाटतं की नाही, इथे काहीतरी वेगळेपणा आहे, यांच्या घरामध्ये काहीतरी युनिक गोष्ट आहे, जी की आपण इतर लोकांच्या घरामध्ये नाही पाहू शकत, असं असू शकतं. जर ही लोक रायटिंग फील्डमध्ये असतील तर खूप छान रायटर किंवा पोएट होऊ शकतात, बेस्ट. आणि ओपन माइंडेड असतात, त्यांच्या मनामध्ये काहीच नसतं, ओपन माइंडेड असतात. जे इथे असतं तेच इथे असतं. खायचे दात आणि दाखवायचे दात वेगवेगळे असे नसतात, जे आहे ते आहे. तुम्ही ऍक्सेप्ट करा नाहीतर नका करू. स्वभाव थोडा मुडी असू शकतो, त्यामुळे लोकांना हे लवकर कळत नाही, हे मात्र नक्की. एका ओळखीमध्ये यांना तुम्ही नाही, एका भेटीमध्ये यांना तुम्ही लगेच जज नाही करू शकत. यांचा स्वभाव ओळखणं कठीण आहे. ओके, सो यांनी वयाच्या 50 नंतर थोडीशी हेल्थची केअर घ्यायची, स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायची आफ्टर द एज ऑफ 50. थोडेसे हेल्थ इश्यूज येऊ शकतात. ओके, पुढे जाऊया. बरं, जसं मी सांगितलं नंबर 7चं कोणाच्या बाबतीत तंतोतंत मॅच होतंय? ओके, प्रिया मॅडम. हा प्रिया. बरोबर आहे, म्हणजे लग्नानंतर थोडं स्ट्रगल आहे माझ्या लाईफ मध्ये. ओके, आणि क्रिएटिव्ह आहात? क्रिएटिव्ह पण आहे आणि वेगवेगळ्या फील्डमध्ये मला म्हणजे नॉलेज घ्यायला खूपच आवडतं. म्हणजे मी आता कुठली फील्ड अशी सॉफ्टवेअर सोडली तर मी कुठली फील्ड सोडली नाही असं नाहीये. म्हणजे मी मोस्टली सगळे करतेच आहे आणि हा आता न्यूमरॉलॉजीचा फर्स्ट टाइम करतेय, पण यात पण मी आता म्हणजे ओके, म्हणजे नॉलेज घेते असं सगळीकडचं म्हटलं तरी थोडं चालेल. थोडं नॉलेज घ्यायची इच्छा, बरोबर ना? हा हा हा. ओके, फक्त मला विचारायचं होतं की इंट्युशन पॉवर असू शकते का? म्हणजे मोस्टली असं मला खूप अनुभव आलेला आहे खूप की मी प्रचंड बोल प्रचंड. मी ते नाही सांगितलं बोलते का? आणि तसं आता माझ्या मैत्रिणींच्या मी तो बाबतीत पॉइंट होतं. सांगितला नाही का? नाही सांगितलं. नाही नाही, यांच्यामध्ये इंट्युशन पॉवर भयंकर असते. जर हे लोक नंबर 7 वाले, जर तुमचा कर्म चांगला असेल तर ऑलरेडी तुम्ही ऑकल्ट मध्ये असणार, आणि नसेल तर काही ना काहीतरी कारणाने तुम्ही ऑकल्ट मध्ये येणारच. कारण तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहेत लग्नानंतरचे म्हणा किंवा काही स्ट्रगल आहे, तो कमी होणार आहे ऑकल्ट मध्ये आल्यानंतरच. आणि जर तुम्ही मेडिटेशन करत असाल तर वेल अँड गुड. ओके, अच्छा. तर या लोकांनी मेडिटेशन करावं, यांची इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग असते आणि ऑकल्ट मध्ये आलात तर ही लोक PhD करू शकतात, एवढं पुढे नॉलेज घेऊ शकतात. ओके, ओके. येस. नंतर कोण सांगेल बरं? गीता. येस, गीता बोला बरं.
माझी आईचा बी हाच नंबर आहे. तुम्ही जे सांगितलं ते असंच आहे. ओके, सेम आहे. गीता, या तुम्हाला मराठी कळतंय प्रॉपर? या 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 ओके ओके ओके, चलो. नो इश्यू. ओके, चलो. सो ग्रेट. आज आपण फक्त 3च नंबर बघूया, कारण आता माझं पुढे बॅच आहे पुढची. सो उद्या आपण थोडंसं फास्ट करूया आणि मे बी उद्या ट्राय करूया की 4 नंबर तरी कव्हर झाले पाहिजे. ठीक आहे? पण लक्षात ठेवा, रोज मी जेव्हा तुम्ही जॉईन करता इनिशियली सुरुवातीला, तेव्हा मी एक रोज काहीतरी टिप्स तुम्हाला देत असते. सो आता मी शेवटला देते, कारण तुम्हाला माहित नव्हतं. जेव्हा तुम्ही उद्या जॉईन कराल, बरं उद्याचं टायमिंग 1:30 वाजता घेतलं तर चालेल का सगळ्यांना? 1:30 सगळ्यांना चालणार आहे? ओके. सो उद्या आपला टायमिंग 1:30चा असणार आहे. उद्यापासून रेग्युलर आपला टायमिंग 1:30चा असणार आहे, लक्षात ठेवा. कारण माझी एक बॅच मग पुढे थोडंसं मला डिले होतो ना, म्हणून. ओके. तो सुरुवातीला जेव्हा तुम्ही 1:30 वाजता कनेक्ट व्हाल, तेव्हा सुरुवातीलाच मी तुम्हाला एक टिप्स सांगत जाणार. अशा रोज तुम्हाला मी 7 दिवसाला किंवा 6 दिवसाला 6 टिप्स सांगणार आहे. सो आजची टिप्स आहे, ज्या लोकांना वाटतं की माझ्याकडे पैसा खूप टिकावा, खूप पैसा यावा, तर त्या लोकांनी लेडीजने आपल्या पर्समध्ये ठेवायचे, जेंट्सने आपल्या वॉलेटमध्ये ठेवायचे भीमसेनी कापराचे 2 तुकडे. भीमसेनी कापूर, गोल गोल जो साधारण कापूर मिळतो तो नाही, भीमसेनी कापराचे 2 तुकडे आणि त्याच्याबरोबर 2 वेलचीचे तुकडे. वेलची इलायची. ओके, क्लो. तर ते तुम्ही ठेवायचं आहे तुमच्या पर्समध्ये. एका पाऊचमध्ये प्लास्टिकची पाऊच घ्यायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या वस्तू ठेवायच्या आहेत. आणि तुमच्या पर्समध्ये जिथे पैसे ठेवतात तिथे, पर्समध्ये दुसरं काही ठेवायचं नाही, फक्त पैसेच. तुमचे बिल्स, पार्लरचं बिल, ह्याचं बिल, त्याचं बिल काही ठेवायचं नाही, फक्त पैसे. ओनली कॅश जे तुमची कॅश असेल तीच. ओके. आणि त्याच्यामध्ये हे ठेवा. सेकंड थिंग, जेंट्स आहेत त्याने सुद्धा सेम करायचंय. तुमची अजूनपर्यंत जी अटकलेली कामे आहेत, गव्हर्नमेंटची कामं असतील, व्हॉटेव्हर काय असेल तुमचं, की कुठेतरी तुमची इन्व्हेस्टमेंट स्ट्रक झालेली आहे किंवा कुठेतरी फ्लॅट बुक केलेला आहे, पण अजून 10 वर्ष झाली तरी अजून त्या फ्लॅटचं पोझिशन मिळालेलं नाही. सो तुमच्याकडे ती फाईल असते, राईट? असते ना सगळ्यांकडे ती फाईल? हा. तर त्या फाईलवर रेड पेनने तुम्हाला 181818 3 वेळा नंबर लिहायचे, 181818. आणि त्याच्यावर थोडीशी काय म्हणता येईल बरं त्याला, थोडंसं केशर, 1-2 केशरचे कांडे, जे हे असतात ना काड्या, त्या स्प्रिंकल करायच्यात, किंवा केशर महाग आहे. सो दालचिनीची पावडर तुम्हाला थोडीशी स्प्रेड करायची आणि मनातल्या मनात इंटेन्शन द्यायचं आहे तुम्हाला, की माझ्या त्या केसमधून मी सही सलामत बाहेर आलेलो आहे आणि माझी ती प्रॉपर्टी आता माझ्या हातात आहे, मला त्याचं पोझिशन मिळालेलं आहे, किंवा व्हॉटेव्हर जे तुमचं काम कोर्टामध्ये अडकलेलं आहे किंवा गव्हर्नमेंटमध्ये कुठे तुमची केस अडकलेली आहे तिथे. ओके. 181818 रेड पेनने तुम्हाला लिहायचंय तुमच्या त्या फाईलवर आणि मनातल्या मनात तुमचं इंटेन्शन द्यायचं, अफर्मेशन देत राहायचं. ओके. सो ही टिप्स आता आपल्याला सुरुवातीला देणार आहे मी. जेव्हा तुम्ही जॉईन होता तेव्हा किती जण कनेक्ट झाले मी बघणार नाही. सुरुवातीला 10 झाले, 20 झाले, तरी मी ती टिप्स लगेच सांगणार. बरं. सो वेळेवर जॉईन करायचे तुम्ही उद्या दुपारी ठीक 1:30 वाजता, 1:30. ओके. चलो, थँक्यू सो मच. आणि सगळे नोट डाऊन करा व्यवस्थित. जे मी तुम्हाला सांगते पहिले बुलेट पॉइंट मध्ये लिहा आणि त्यानंतर तुम्ही व्यवस्थित लिहिलात तरी चालेल, नो प्रॉब्लेम. चलो, थँक्यू सो मच. एकच मिनिट. चलो, थँक्यू सो मच. सेम उद्या भेटूया आपण 1:30 वाजता. थँक्यू सो मच. टाटा, बाय बाय. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे.